महाराष्ट्र केसरी कुस्तीला एक विशिष्ट दर्जा आहे, इतिहास आहे, वलय आहे, पण कुस्तीमध्ये राजकारण घुसल्याने संघटनांच्या वादातून एका वर्षात 4 वेळा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आयोजित केल्या जात आहेत। महाराष्ट्र केसरीचा हा खेळ कशासाठी असा सवाल करत डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी मंगळवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले। दिवसभरात कुस्ती क्षेत्रातील अनेकांनी पाटील यांना उपोषणस्थळी भेट दिली आहे, त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलाय। सायंकाळी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष संदीप भोंडवे यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या विनंतीनंतर पाटील यांनी आंदोलन मागे घेतले। दरम्यान येत्या 28 फेब्रुवारीपर्यंत शासनाने याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा। त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजितदादा पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार शरद पवार यांना भेटणार आहे। त्यानंतर मात्र 5 मार्च पासून मंत्रालयासमोरच आमरण उपोषण करू असा इशारा डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी दिलाय। चंद्रहार पाटील म्हणाले, महाराष्ट्राला कुस्तीला एक वेगळी ओळख आहे, परंपरा, दर्जा आहे। महाराष्ट्राच्या मातीत अनेक ऑलिम्पिक वीर खाशाबा जाधव यांच्यासह महाराष्ट्र केसरी, हिंद केसरी घडले, पण 2-2 संघटनांच्या वादामध्ये पैलवानांची गोची झाली आहे। शासन संघटनांमधील वाद मिटत नाही। एका वर्षात 4 वेळा महाराष्ट्र केसरी स्पर्धा आयोजित केल्या जात आहेत। येत्या 1 मार्चपर्यंत शासनाने संघटनांमधील वाद मिटवावा अशी मागणी केली आहे। दरम्यान कुस्तीसह अन्य क्षेत्रातील अनेकांनी आंदोलनस्थळी भेट देत पैलवान चंद्रहार पाटील यांच्या आंदोलनास सक्रिय पाठिंबा दिला। श्री अंबाबाई तालीम संस्थेचे अध्यक्ष संजयजी भोकरे, भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार, सांगली जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष पैलवान नामदेवराव मोहिते, पैलवान संभाजी पाटील सावर्डेकर, काँग्रेसचे प्राध्यापक मोहन वनखंडे आदींनी आंदोलनस्थळी भेट देत पाठिंबा दिलाय। दरम्यान सायंकाळी महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष संदीप भोंडवे यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या विनंतीनंतर पाटील यांनी उपोषण आंदोलन मागे घेतले। एकमेकांना मदत करून समाज उभारणीचं काम जे IBFने हाती घेतले ते खूप मोठं आहे। त्यांनी त्यात सातत्य ठेवावं असं आवाहन सुप्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी केले। जेव्हा आपले नाव होते तेव्हा आपली म्हणून ती जबाबदारी आहे, त्याचं भान ठेवावंच लागतं। बहुतालचे भले करण्यासाठी काम केले तर काही कमी पडत नसल्याचंही त्यांनी सांगितले। इस्लामपूर बिझनेस फोरमतर्फे जयंतराव पाटील खुले नाट्यगृहात आयोजित बिझनेस एक्स्पो 2025 या व्यावसायिक प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते। यावेळी जयंतराव पाटील अध्यक्षस्थानी होते। IBFचे संस्थापक प्रतीक पाटील, उत्सव कुमार, अध्यक्ष विकास राजमाने प्रामुख्याने उपस्थित होते। नाना पाटेकर म्हणाले, जयंता आणि माझी मैत्री जुनी आहे, ही मैत्री असणं आनंददायी आहे। जयंताचे वाईट गोष्टीशी कधीच नाव जोडलं गेलं नाही आणि पुढेही शक्यता नाही। नियतीने लादलेलं राजकारण जयंताने यशस्वी करून दाखवले। प्रतीकने जो IBFचा पसारा मांडलाय ते कठीण काम आहे, त्याच्या क्षेत्रात तो उद्या मोठं यश मिळेल, पण त्यासाठी त्याला सातत्य ठेवावं लागेल। आपण माणसं कशी जोडतो ही महत्त्वाचं आहे। कोणाला त्रास न देता आनंद मिळवणं छान आहे। सांगली जिल्ह्यातील नशेखोरीचा संदर्भ देताना पाटेकर यांनी सध्या नशेखोरीत मुलांचा सहभाग चिंताजनक बनतोय। झिंग कामाची असायला हवी, फालतू पुढ्यातून आलेली झिंग कुठेच टिकणार असं म्हणत आयुष्यात करण्यासारखं खूप काही आहे, कुठलीही तडजोड करून काम करू नका असा सल्ला दिलाय। दरम्यान नाटक दौऱ्याच्या सुरुवातीला 5 ते 6 रुपये वाचून घरी वडिलांना चप्पल नेण्याचा आनंद वेगळाच होता। डोळ्यात पाणी येणं अभिनय नसतं। मला भुकेची पार्श्वभूमी होती जी आपल्याकडून काम करून घेते, कशाचंही भांडवल करायचं नाही, रडायचं नाही, हसत राहायचं अशी भावना नाना पाटेकर यांनी व्यक्त केली आहे। खानापूर तालुक्यातील लेंगरे येथे प्राथमिक शाळेत माध्यान्ह आहार शिजवताना गॅस सिलेंडरचा स्फोट झाला। ही दुर्घटना आज सकाळी 10च्या दरम्यान घडली, मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाहीये। लेंगरे येथील गुजले वस्ती शाळेत माध्यान्ह आहार शिजवण्याच्या खोलीत हा गॅसचा स्फोट झाला। खानापूर तालुक्यातील लेंगरे येथील गुजले वस्तीमध्ये जिल्हा परिषदेची 1ली ते 4थी पर्यंतची शाळा आहे। या शाळेत अंगणवाडीचे वर्गही भरवले जातात। आज मंगळवारी सकाळी शाळेत नेहमीप्रमाणे स्वप्नाली संतोष गायकवाड या माध्यान्ह भोजन शिजवण्यासाठी गेल्या। तिथे डाळी शिजवण्यासाठी गॅस सुरू केला असता या गॅसच्या शेगडीतून वेगळाच आवाज येऊ लागल्याने गायकवाड गॅस बंद करण्यासाठी धावल्या, मात्र त्याचवेळी मोठा जाळ झाला। त्यावर गायकवाड यांनी ताबडतोब बाहेर पडत आणि प्रसंगावधान राखत शाळेच्या आवारात आलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढलं। याच दरम्यान जाळ वाढत असतानाच गॅसच्या सिलेंडरचा मोठा स्फोट झाला। स्फोट होताच शेडचे पत्रे दूरवर उडाले। मोठा स्फोट झाल्याने आसपासच्या लोकांनी शाळेकडे धाव घेतली। लोकांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू केले। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही। स्फोट झाल्याची माहिती समजताच ग्रामविकास अधिकारी सुभाष भोते यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी भेट दिली। तसेच सरपंच लक्ष्मीबाई पाटील, माजी अध्यक्ष सुनील पाटील, माजी उपसरपंच राजेंद्र देशमुख, ग्रामपंचायत सदस्य संजय गायकवाड आणि एजाज देसाई यांनी आज ठिकाणी भेट देत स्थानिकांच्या सहकार्याने मदत कार्य सुरू केलं। तासाभरानंतर आग विझवण्यात यश आले। उपसरपंच झाकीर पठाण, सुरेश चिंचनकर, माजी सरपंच प्रशांत सावंत, शकील शेख, हर्षवर्धन बागल यांनी या ठिकाणी भेट दिली आहे। या शाळेत स्वप्नाली गायकवाड या आचारी माध्यान्ह भोजन शिजवण्याचं काम करतात। आग लागल्याचं दिसतं त्यांनी शाळेच्या आवारात आलेल्या चिमुकल्यांना तात्काळ बाहेर काढलं, परिणामी पुढचा अनर्थ टळला।
जिल्ह्यात गत महिन्यापासून हळदीचा हंगाम सुरुवात झाली आहे। या हंगामात हळदीला चांगला भाव मिळाला आहे। आज काढण्यात आलेल्या सौद्यात 8,000 पोत्यांची आवक झाली आहे। राजापुरी लगडी हळदीला विक्रमी क्विंटलला 25,000चा भाव मिळाला आहे। चोरा हळदीचे भावही वाढत असून सौद्यात क्विंटलला 28,000 असा दर मिळाला आहे। सांगलीत हळदीला चांगला भाव मिळत असून शेतकऱ्यांनी हळद विक्रीस आणावी असं आवाहन बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे यांनी केले। जानेवारी महिन्यापासून हळदीचा हंगाम सुरू झाला। येथील मार्केट यार्डात 4 फेब्रुवारीस नवीन हळदीच्या सौद्याला सुरुवात झाली। दररोज सौदे काढण्यात येतात। अति पावसाने हळदीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं। यंदाच्या हंगामात उत्पादन घटणार असल्याचं सांगण्यात येत असल्याने हळदीला चांगला दर वाढतोय। या आठवड्यात काढण्यात आलेल्या सौद्यात हळदीला विक्रमी दर मिळतोय। आज झालेल्या सौद्यामध्ये राजापुरी लगडी हळदीला विक्रमी क्विंटलला 25,000 असा भाव मिळालाय। मागील सौद्यात 21,000 इतका भाव राहिला होता। चोरा हळदीलाही क्विंटलला 28,000 इतका दर मिळालाय। मंगळवारी काढण्यात आलेल्या सौद्यात 8,004 हळद पोत्यांची आवक झाली। त्यामध्ये राजापुरी कणीला 12,700 ते 13,700, राजापुरी पावडरला 11,450 ते 16,000, राजापुरी गट्टा 12,500 ते 16,000, देशी कडप्पा 13,500 ते 14,800 असा क्विंटलला दर आहे। महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आयुष्मान भारत जन आरोग्य योजनेअंतर्गत विविध रुग्णालयांमध्ये कार्यरत असलेल्या आरोग्य मित्रांनी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले। वेतनवाढ, रजा बदलीबाबतचं धोरण, ESICचा लाभ, रजा बदलीचे धोरणांसह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हाभरातील आरोग्य मित्रांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले। जिल्हाधिकारी अशोक काकडे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले। तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित पाटील यांनी आंदोलनास भेट दिली आहे। कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत चर्चा केली। दरम्यान मागण्यांबाबत सकारात्मक तोडगा निघत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा इशारा महाराष्ट्र आरोग्य मित्र कर्मचारी संघटनेने दिलाय। कॉम्रेड हनुमंत कोळी, कॉम्रेड उमेश देशमुख, कॉम्रेड दीपक आंबे, सविता मगदम यांनी आंदोलनाचं नेतृत्व केले। महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आयुष्मान भारत जन आरोग्य योजनेअंतर्गत जिल्हाभरातील 58 विविध रुग्णालयांमध्ये 55 कर्मचारी आरोग्य मित्र म्हणून कार्यरत आहेत। त्यांना 11,465 रुपये इतकं वेतन दिलं जातं। याशिवाय अन्य लाभ कर्मचाऱ्यांना मिळत नाही। त्यामुळे कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांनी धरणं आंदोलन केलं। यामध्ये आरोग्य मित्रांना दरमहा 26,000 रुपये वेतन द्यावे, वेतनामध्ये दरवर्षी 10% वाढ करावी, पेट्रोल भत्ता द्यावा, आजारपण, किरकोळ विशेष अधिकार, सणांच्या सुट्ट्या लागू कराव्यात यांसह अन्य मागण्यांचा समावेश आहे। गतवर्षीच्या अर्थसंकल्पात म्हैसाळ उपसा सिंचन योजनेची ऊर्जा कार्यक्षमता वाढवणाऱ्या सौर ऊर्जा प्रकल्पासाठी 1,594 कोटींची तरतूद करण्यात आली होती। वर्षाअखेरीस निधी देण्यात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे। सौर ऊर्जा प्रकल्पामुळे योजनेसाठी दरवर्षी लागणारी सुमारे 398 दशलक्ष युनिट वीज उपलब्ध होणार आहे। सांगली जिल्ह्यातील 4 ते सोलापूर जिल्ह्यातील 2 तालुक्यातील 1,08,197 हेक्टर क्षेत्रात सिंचनासाठी पाणी मिळणार असून या निर्णयाने योजनेच्या वीज बिलाचा प्रश्न सुटणार असल्याचं स्पष्ट झालंय। मुंबईत झालेल्या बैठकीत कृष्णा कोयना उपसा सिंचन योजनेअंतर्गत म्हैसाळ उपसा सिंचन योजनेसाठी सौर ऊर्जा प्रकल्प उभारणे व योजनेची ऊर्जा कार्यक्षमता सुधारण्यासाठी 1,594 कोटी रुपयांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे। कृष्णा कोयना उपसा सिंचन प्रकल्पांतर्गत ताकारी व म्हैसाळ अशा 2 स्वतंत्र उपसा सिंचन योजनांचा समावेश आहे। सिंचन योजनेचा उद्भव कृष्णा नदीवर म्हैसाळ येथे आहे। तेथून विविध टप्प्यांमध्ये 23.44 घनफूट पाणी उचलून त्याद्वारे सांगली जिल्ह्यातील मिरज, कवठेमहांकाळ, तासगाव, जत व सोलापूर जिल्ह्यातील सांगोला व मंगळवेढा या तालुक्यातील अवर्षण प्रवण भागातील 1,08,197 हेक्टर क्षेत्रात सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार आहे। या प्रकल्पाच्या मंजुरी वेळेस प्रकल्पांतर्गत पाणी उपसा सिंचन करण्यासाठी लागणाऱ्या ऊर्जा स्रोतांमध्ये सौर ऊर्जा वापराचा जास्तीत जास्त प्रयत्न करावा आणि अनुषंगिक अटी घातल्या होत्या। त्यामुळे म्हैसाळ उपसा सिंचन योजनेसाठी लागणाऱ्या विजेच्या वापरापोटी होणाऱ्या खर्चात बचत होणार आहे। या ऊर्जा कार्यक्षम जल व्यवस्थापन व सौर ऊर्जा प्रकल्प राबवण्यासाठी भांडवल निधी सहाय्याच्या प्राथमिक प्रकल्प अहवालास केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयाने ही मान्यता दिली आहे। कर्नाटकातील चिंचली येथे माघी पौर्णिमेला मायाक्कादेवीची यात्रा संपल्यावर घरी परतताना हुल्लडबाजी करणाऱ्या सांगलीवाडीतील तरुणांना पोलिसांनी चांगला चोप दिला। यामध्ये 35 जण किरकोळ जखमी झालेत। काहींना गाड्या रस्त्यावर टाकून पळ काढलाय। सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक किरण चौगुले यांच्यासह पथकांनी हुल्लडबाजी करणाऱ्यांना धारेवर धरलं। चिंचलीला बैलगाडीतून किंवा घोडागाडीतून शेकडो भाविक परंपराने जात असतात। आता त्याच्या जोडीला दुचाकी मोठ्या प्रमाणात असतात। यात्रा संपल्यावर भाविक घरी परतत असतात। यावेळी घोडागाड्या पळवत असताना त्यासोबत दुचाकीही असतात। असे प्रत्येक वर्षी असतं। रविवारी रात्री शेकडो तरुण दुचाकीवरून सांगलीवाडीकडे परतत होते। रात्री 2च्या सुमारास संपूर्ण शहर झोपेत असताना तरुण हॉर्न वाजवत घोषणाबाजी करत होते। दरम्यान हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांना चाप लावण्यासाठी यंदा पोलिसांनी हर्बर्ट रोड टिळक चौकात फिल्डिंग लावली होती। 2 वाजता गाड्या हॉर्न वाजवत येताच पोलिसांनी लाठीचा प्रसाद देण्यास सुरुवात केली। सांगली ग्रामीणचे निरीक्षक किरण चौगुले, शहर पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांना चांगला चोप दिलाय।
पोलिसांचा मार पाहून अनेक जण गाड्या टाकून वाट दिसेल तिकडे पळत सुटले. लाठीचा मार बसलेले 30 ते 35 जण जखमी झालेत. घोडागाड्यांच्या बरोबर असणारे सही सलामत निसटून गेले. काही तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले, त्यांना समज देऊन सकाळी सोडून दिलं. याबाबत पोलिसात गुन्हा दाखल झालेला नाही. चिंचली ते सांगलीवाडी 65 किलोमीटरचं अंतर आहे. यात्रा संपल्यानंतर म्हैसाळ येथे सर्व घोडागाड्या एकत्र होतात. तिथून निघाले की सांगलीवाडीत येऊन गाड्या थांबतात. गेल्या 20 वर्षांपासून यात्रा संपल्यानंतर घोडागाडी पळवण्याची प्रथा आहे. 2 वर्षांपूर्वी कर्नाटक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला होता. त्यानंतर गतवर्षी रात्री 8-9च्या सुमारास गाड्या सांगलीवाडीत आल्या होत्या. यंदा मात्र पुन्हा तोच प्रकार घडल्याने पोलिसांनी लाठीचा प्रसाद दिलाय. शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी सायंकाळी शहरात पोलिसांनी संचलन केले. स्टेशन चौक ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरापर्यंत रूट मार्च काढण्यात आला. नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता शांतता आणि सलोखा राखून उत्सव सण साजरा करावा असं आवाहन पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी केलंय. शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. मंगळवारी शहरात संचलन करण्यात आले. शहरातील स्टेशन चौकातून रूट मार्चला सुरुवात झाली. राजवाडा चौक, बदाम चौक, रिसाला रोड मार्गे मारुती चौकातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात रूट मार्चची सांगता झाली आहे. या संचलनात पोलीस दलातील कर्मचारी, दंगल नियंत्रण पथक, जलद कृती दलाची पथके सहभागी झाली होती. पोलीस उपअधीक्षक विमला यम, शहरचे निरीक्षक संजय मोरे, ग्रामीणचे किरण चौगले, विश्रामबागचे सुधीर भालेराव, संजयनगरचे निरीक्षक सूरज बिजली, वाहतूक शाखेचे निरीक्षक मुकुंद कुलकर्णी आदींसह अधिकारी कर्मचारी संचलनात सहभागी होते. नागरिकांनी सामाजिक सलोखा कायम राखावा, कायदा व सुव्यवस्थेसाठी सहकार्य करावं असं आवाहन अधीक्षक घुगे यांनी केलंय. महापालिका क्षेत्रात नव्याने जास्तीत जास्त उद्योग व्यवसाय येण्याच्या दृष्टीने व सध्याच्या व सर्व व्यावसायिकांना महापालिकेच्या वतीने आवश्यक त्या सोयी सुविधा दिल्या जातील. त्यांचे अडणारे प्रश्न तातडीने सोडवले जातील. महापालिकेकडून त्यांना आवश्यक असणारी कागदपत्रे सहज मिळण्यासाठी एक खिडकी सुरू करू. उद्योजक आणि व्यावसायिकांसाठी 7 कलमी उपक्रम राबवू अशी ग्वाही आयुक्त शुभम गुप्ता यांनी दिली आहे. गुंतवणूक प्राधान्य देण्याच्या पार्श्वभूमीवर आयुक्त शुभम गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली विविध संघटना संस्थेच्या प्रतिनिधींची बैठक झाली. यावेळी उपायुक्त वैभव साबळे, शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण, नगररचनाकार राजेंद्र काकडे, डॉक्टर वसंतदादा पाटील, औद्योगिक वसाहत उद्योजक संघटनेचे अध्यक्ष सचिन पाटील, मिरज येथील मराठे औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष विनोद पाटील, क्रीडाई संस्थेचे अध्यक्ष जयराज सगरे, उपाध्यक्ष दिलीप पाटील, इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉक्टर सुहास जोशी आदी जण उपस्थित होते. वसंतदादा औद्योगिक वसाहत, मराठी औद्योगिक वसाहत, क्रीडाई संस्था, इंडियन मेडिकल असोसिएशन आदी संस्थांच्या प्रतिनिधींनी शहराच्या विकास कामकाजात येणाऱ्या अडचणींबाबतच्या सूचना आयुक्तांसमोर मांडल्या. औद्योगिक वसाहत, कुपवाड MIDC मधील रस्ते, लाईट, स्वच्छता याबरोबरच घरपट्टी आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. काही रस्ते चांगल्या पद्धतीने करून घेण्यासाठी MIDC कडून प्रयत्न करण्यात येणार आहेत. महापालिका स्तरावरील कार्यवाही लवकरात लवकर करण्यात येईल. शासनाकडे देखील पाठपुरावा करू अशी ग्वाही आयुक्तांनी दिली आहे. क्रीडाई संस्थेचे अध्यक्ष जयराज सगरे, उपाध्यक्ष दिलीप पाटील यांनी शासन स्तरावर निर्णयासाठी महापालिका आणि क्रीडाई यांनी समन्वयाने प्रयत्न करून अडचणी सोडवाव्यात असं आवाहन केलंय. इंडियन मेडिकल असोसिएशन सांगली व मिरज यांच्या वतीने डॉक्टर सुहास जोशी, डॉक्टर ठाणेदार, डॉक्टर रवींद्र पाटील, डॉक्टर हर्षल कुलकर्णी आदींनी डॉक्टरांच्या बाबतीतील प्रश्न मांडले.